दारूच्या नशेत बापावरच उलटलाय मुलगा. संतापलेल्या पित्याने चाकूने भोगसून काढलाय मुलाचा काटा. विक्रमनगर परिसरातील स्वामी समर्थ नगर येथे घरगुती वादातून एका पित्याने पोटच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना आता उघडकीस आली. वारंवार होणाऱ्या शिवीगाळ आणि त्रासाला कंटाळून वडील गफूर सुलतान पठाण वय वर्ष 40 यांनी मुलगा जुनेद पठाण वय वर्ष 20 याच्या छातीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. मयत जुनेद पठाण हा भंगार व्यवसायात काम करत होता, मात्र त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. सोमवारी रात्री तो मध्यधुंद अवस्थेत घरी आला आणि त्याने आई, आजी आणि वडिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि जुनेद आपल्या वडिलांच्या अंगावरती धावून गेला. त्यावेळी घरात जेवणाची तयारी सुरू होती. संतापाच्या भरात गफूर पठाण यांनी काकडी कापण्यासाठी ठेवलेला चाकू उचलला आणि जुनेदच्या छातीत खोपला. या हल्ल्यात जुनेद गंभीर जखमी झाला. घटनेनंतर घाबरलेल्या वडिलांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जुनेदला तातडीने रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तिथे पोलिसांनी विचारणा केली असता मुलगा मिरवणुकीत गेला होता आणि तिथेच तो जखमी होऊन घरी आला अशी खोटी माहिती देऊन गफूर यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचाराच्या दरम्यान मध्यरात्री 1:30च्या सुमारास जुनेदचा मृत्यू झाला. जुनेदच्या छातीवरील जखम ही अपघाती नसून धारदार शस्त्राने झालेले असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर आणि त्यांच्या पथकाने गफूर यांच्या जबाबातील विसंगती ओळखून त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीचा खाक्या दाखवतच गफूर यांनी आपला गुन्हा कबूल केला. राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी पिता गफूर पठाण याला अटक केलेली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून व्यसनाधीनतेने एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत केल्याची चर्चा सुरू आहे. सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची.